आपण आज काळंबवाडी येथील काळंबवाडी टुरिझमला भेट देणार आहोत, जिथे निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे छोटेसे व तितकेच सुंदर असे काळंबवाडी गाव. काळंबवाडीला जात असताना जंगल आणि शांतता आपल्याला अनुभवायची आहे. काळंबवाडी ठिकाण नाही म्हणता येईल, कारण ठिकाण हे पाहण्याचे असतात आणि जागा ही विश्रांती आणि शांती अनुभवायची असते. हिरव्यागार वनराईतून जाणारा हा रस्ता जणू आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. तसा राधानगरी हा भाग सदन आहे. राजश्री शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे हा भाग हिरवाईने बहरलेला असतो. राजश्री शाहू महाराज यांचे आम्ही कोल्हापूरकर सदैव ऋणी राहू. आता आपण राधानगरीच्या वळणावरून काळंबवाडीच्या दिशेने वळालो आहोत. पुढच्या 5 ते 7 किलोमीटरचा हा भाग म्हणजे साक्षात निसर्गाचं लेणं. मित्रांनो, संध्याकाळचे 4:10 झालेत, पण या टायमिंगला जर बघितलं की शहरामध्ये किती कडक ऊन लागतं. आणि आम्ही चाललो आहे आता राधानगरी काळंबवाडी डॅमच्या साईडला. व्हिडिओ करण्याचं तात्पर्य असं की शहरामध्ये आपण या टायमिंगला रखरखतं ऊन सहन करतो आहे, आणि या ठिकाणी आपल्याला आता किती दाट सावली आहे बघा. म्हणजे जंगलाचा आणि झाडांचा आपल्याला किती फायदा होतो, किंवा शहरामध्ये झाडं किती गरजेचं आहेत ह्याच्यावरून ह्या नजारावरून लक्षात येतं की झाडं आपल्याला किती आवश्यक आहेत. आणि एक फील आवाज करा म्हणजे जंगलाचा, की किती ती शांतता या ठिकाणी. आणि शहरामध्ये आपल्याला किती गोंगावटा सहन करावा लागतो किंवा तो ऐकायला येतो. अशी शांतता अनुभवायसाठी आठवड्यातून एकदा निसर्ग पर्यटन करणं गरजेचं आहे. ही शांतता अनुभवण्यासाठी मी थांबलो एका रस्त्यामध्ये काळंबवाडीच्या रोडला. आणि आमच्या मागे एक गाय आहेत, त्या चरा लागल्यात आणि त्यांना खरं तर पुढं जायचं आहे, पण मी व्हिडिओ ज्यावेळेस करत आहे त्यावेळेस त्या थांबल्यात. आणि अशा थांबल्यात की त्यांचं शरीराची अजिबात हालचाल जाणवून झाल्या. ते आता म्हणत असतील कधी एकदाची जातात आणि आम्ही पुढं जातो आहे, असं झालं. काळंबवाडीला जात असताना सभोवती आपल्याला दाट झाडी बघायला मिळते. मधूनच येणारा पक्ष्यांचा सुमधुर आवाज, आणि इथे श्वास घेतानाही फुफ्फुसांना ताजी हवा मिळते. हे घनदाट जंगल आपल्याला सांगत असते की निसर्ग किती महान आहे. जर तुमचे नशीब चांगले असेल तर तुम्हाला इथे एखादा गावासुद्धा पाहायला मिळेल. डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव जणू एखाद्या चित्रासारखं भासतं. या गावाची छोटीशी झलक ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहे. चला तर पाहूया. हे छोटेसे गाव न्याहाळून आम्ही निघालो आमच्या मुख्य लोकेशनला. जाण्या अगोदर काळंबवाडी येथील काळामा देवीचे दर्शन घेणे. देवीची मूर्ती पाहून मन शांत झाले. देवीची मूर्ती खूप जुनी होती. चारही बाजूने झाडे, असीम शांतता, निसर्गाची उधळण पाहून मन थक्क होत होते. बाजूलाच पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. पक्ष्यांचा सुमधुर आवाज कानी पडत होता. तुम्हाला एक आता भन्नाट लोकेशन दाखवतो, चला. आम्ही पोचलो आमच्या मुख्य लोकेशनला. समोरील नजारा पाहून मन थक्क झाले. आपण एखादे निसर्गचित्र रेखाटलेले पाहतो तसेच काही आम्हाला इथे पाहायला मिळाले. समोरून पाणी वाहत होते. पाण्यामध्ये छोटे मोठे गोल दगड, नितळ पाणी
पाण्याचा खळखळाट एका क्षणातच नेत्र सुखावले. या गोष्टीसाठीच मन आतुरलेले असते. खरंच काळमवाडी टुरिझमचे आभार मानले पाहिजे की ज्या ठिकाणी निसर्गाची उधळण होते अशा जागी हे सारे उभे केले आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक नयनसुख डोळ्यात सामावून खूप साऱ्या आठवणी मनात ठेवून जात असेल आणि पुन्हा या जागी निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आतुरलेला असेल. तशी राधानगरी म्हणजे निसर्गाचे वरदहस्त लाभलेली नगरी आणि त्यामध्ये काळमवाडी टुरिझमने पर्यटकांना निसर्गाशी बोलते करावे आणि एकरूप होण्यासाठी तयार केलेली जागा अप्रतिम. येथील व्यवस्था, पर्यटकांना मिळणारी आपुलकी तुम्ही एकदा अनुभवाच. जर तुमचा वन डे प्लॅन असेल किंवा स्टेचा प्लॅन असेल तर ही जागा तुमच्यासाठी बेस्ट आहे. तसेच या ठिकाणी जंगल ट्रेन, जंगल सफारी उपलब्ध आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहे आणि सर्वात महत्त्वाचे, बुकिंग करूनच येथे जाणे सर्वात सोयीस्कर होईल. काळमवाडी टुरिझमला पर्याय नाही. जंगल सफारी आणि घनदाट जंगलातील ट्रेकिंगची मजा आणि जिभेची चव शांत करणारे शाकाहारी व मांसाहारी जेवण इतके सारे अनुभवायचे असेल तर लगेच काळमवाडी टुरिझमला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा स्लॉट बुक करा.